नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मी प्रजेश फार्टे. जय महाराष्ट्र सगळ्यांना. मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आलो आहे एका नवीन ठिकाणी. भानबा हिल आहे, ते बघायला आलो आपण. एवढं जबरदस्त आहे इकडं मित्रांनो. कोकण नाही पण घाटावरची एकदम आठवण येते. साताऱ्या बाजूला जशी शेती आहे ना, तशी शेती एकदम आहे. आणि अचानक डोंगर लागणार आहेत आपल्याला. मी आपल्या इकडं सुरतमधून काही दाखवलं नाही, कारण की मग ट्रॅफिकचा आवाज वगैरे सर्व, त्यामुळं मी तुम्हाला फक्त इकडचंच दाखवणार आहे. तरच मित्रांनो एकदम घाटावरची आठवण येते. म्हणजे सेम टू सेमच वातावरण, रस्ते वगैरे जबरदस्त एकदम, कुठेही डोंगर नाही, घाट म्हणजे चढ उतार काहीच नाही, एकदम सपाटी. आता मी किती तरी 50-60 किलोमीटर आलं असेल जास्त, कुठेही मला घाट लागला नाही. व्हिडिओ चालू करायच्या अगोदर एवढं सुचलेलं की असं बोलेल तसं बोलेल, आणि आता काय आठवत नाही. तुम्हाला माझ्या मागे दिसतच असेल मला असं वाटतं. अरे वा वा, एस टी आली आपल्या इकडची. वाचायला भेटायला पाहिजे. कुठून आले? तळोदा, सुरत. तळोदा आपल्या इकडे कुठे आहे ना, तिकडून ही एस टी आली. पुढे तुम्हाला सांगेलच की इथून आपली महाराष्ट्र बॉर्डर जवळ आहे. त्यामुळे महाराष्ट्रातले लोकसुद्धा इकडे भरपूर तुम्हाला बघायला भेटेल. चला, भरपूर बोललोय. आता आपण डायरेक्ट थेट जाऊ भानबा हिल जवळ. मित्रांनो, आता आपण पोचले भानबा हिल जवळ. 2 ते 2.5 तासाचा प्रवास आहे इथपर्यंत यायला. आणि 60 ते 65 किलोमीटर तुम्ही पकडा, 70 किलोमीटर पकडलं तरी चालेल. कारण की मी आलो आहे कोसंबा टू उमरपाडा या मार्गे. आणि दुसरा एक मार्ग आहे जो मांडवीवरून येतो, तो कमी किलोमीटर, 60 किलोमीटर पकडला तरी चालेल. आणि जो मी आता आलो आहे तो 70 किलोमीटर आहे, पण तो इझी वाटतो यायला, कारण की रस्ता वगैरे चांगला आहे. कोसंबा टू उमरपाडा. मित्रांनो, आता आपण चाललो आहे वरती भानबा हिलच्या इथे, जिथे मंदिर आहे भानबा देवाचं. आणि हा वरती जाण्याचा मार्ग. वरती जाईपर्यंत तुम्हाला शेवटपर्यंत अशा मस्तपैकी अशा बनवलेल्या पायऱ्या वगैरे, सिड्या वगैरे बघायला भेटतील. आणि आजूबाजूला मस्तपैकी पूर्ण जाईपर्यंत झाडं आहेत. आता आपण आलो आहे मध्यभागी डोंगराच्या, आणि इथूनच थोडंसं वरती एक आंबेमातेचं मंदिर आहे. आणि जे छोटंसंच आहे, आणि जो मेन भाग आहे तो डोंगराच्या एकदम टोकाला आहे, म्हणजे भानबा देवाचं. हे बघा, हे आता आपण आलो आहे एकदम, म्हणजे काय असं बनवलं नाही, छोटंसं आपलं मंदिर आहे. हे आंबेमातेचं मंदिर आहे बघा. आणि इथे खाली आपण आता गाडी पार्क केलं, दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथे खालून आता वरती आलो आपण. आणि हे पूर्ण डोंगर रंग आहेत, ते आपल्या महाराष्ट्र बॉर्डर दर्शवतात. कारण की इथून समजतंच की आपली महाराष्ट्र हद्द चालू होणार आहे पुढे. 60 ते 65 किलोमीटरच्या अंतरावर, 50 किलोमीटर पकडलं तरी चालेल, की इथून आपली महाराष्ट्र हद्द चालू होते. हे बघा, हे मंदिर आहे. आणि आता इथून आपण वरती जाणार आहोत दुसऱ्या भागात. आपल्या म्हणजे मुळशीला जशी मजा आहे ना, तशी नाही. इथे भरपूर गरमी होते आणि ऊन पण पडलं. पाऊस काल किंवा सकाळी रात्री पडून गेला आहे, पण आत्ता जी ऊन पडलं ना, त्याच्याने एवढी गरमी होते ना, तुम्हाला सांगते, पूर्ण भिजलो आहे मी. आपल्याकडे कसं भोरला वगैरे गेल्यावर मस्त वरती थंड वातावरण होतं, तसं इथं काय नाही मला वाटलं. हे बघा, हा मेन पॉईंट आहे जिथून मी आता तुम्हाला दाखवते. सॉरी, मी तुम्हाला हा सीन दाखवते, कारण की मला माहिती नव्हतं ते काय करतोय ते. हे बघा, हे मंदिर आहे भानबा देवाचं, तिथे आपण आता जाऊ. आणि हा मस्त असा व्ह्यू एकदम जबरदस्त आहे. मी सुरतमधून बाहेर पडल्यावर हेच असं म्हणजे उंच ठिकाण मला बघायला भेटलं. बाकी सापुतारा आणि डोन आहे, तिथे बोलतात थंड वातावरण, तिथे पण आपण काही दिवसात जाऊच. पण सापुतारा एकदम फेमस आहे इथे. हे बघा, हे सर्व आपल्या बॉर्डरची निशाणीच आहे असं समजा. आणि हे मंदिर आहे भानबा देवाचं.
क्या मित्रांनो एवढी गरमी होते ना, हे बघा मी पूर्ण भिजलोय, पॅन्ट वगैरे पण भिजले आणि शर्ट वगैरे पण भिजले, त्यामुळे मी जास्त वेळ इथं थांबणारच नाही. मी चाललो आहे आता खाली. हे बघा काहीतरी वाजवतोय, आदिवासी समाजाचं आहे इथे, जास्त लोक आदिवासी भरपूर आहेत या एरियामध्ये, त्यामुळे हीच लोक तुम्हाला ह्या बाजूला जास्त बघायला भेटतील. आता मित्रांनो जास्त थांबत नाही, आता चाललं खालच्या दिशेने, आणि वरती एवढी गरमी होते ना, हवा पण नाही, त्यामुळे वरती मी जास्त नाही थांबलो, रिटर्न आलं. तुम्हाला थोडंसं ते मंदिर वगैरे दाखवलं. हे एक आता शेवटचं आहे आणि इथं आपली गाडी पार्क केलं आहे, ते आता घेऊन सीधा सुरतमध्ये. एक मका वगैरे खाल्ला, वाद झाला, आणि एक ठेवला आहे जो आपण नंतर खाणार आहोत. कारण एवढा दमलो आहे ना वरती जाऊन, कारण दमलो अजिबात दमलो नसतं, कारण की एवढी गरमी आहे इथे. तुम्हाला दिसतं ना पॅन्ट बिंट सगळं शर्ट सगळा ओला झाला आहे. तर पाऊस पडून गेला आहे आणि ऊन पडला एवढा, तो वाफ मारते सगळं पाण्याची, गिरला आहे पाणी जमिनीत, त्याची वाफ मारते वरपर्यंत. तसं मला वाटलं वरती गेल्यावर गार हवा येईल, पण अजिबात वरती पण गार हवा नाही, एक झाडसुद्धा नाही की सावलीमध्ये आपण बसू शकतो. जाता आता झाड आहेत, पण जर सपाटी छोटीशी सपाटी आहे, तिथं गेलं की फक्त एक मंदिर आहे आणि वरती काही नाही, बाकी एक झाडसुद्धा नाही, आणि झाडाखाली बसून ती वाफा मारते. त्यामुळे मी आलो आहे तसं, तो बाद झाला. तर आपण डायरेक्ट सापुताऱ्यात भेटू, नाहीतर एक लेणी आहे, केवढी लेणी असं काहीतरी नाव आहे, तिथे आपण जाणार आहोत काही 2-3 आठवड्यात, दर रविवारी. असो चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.